ज्यांचा 7-12 आमदारकीचा होता, खासदारकीचा होता, काही लोकांना वाटतं राजकारणामध्ये की आम्हीच आमदार पदासाठी जन्माला आलूया, आम्हीच खासदार पदासाठी जन्माला आलूया, आमच्याच घराण्याने आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, 7-12 आमच्या नावावर आहे, आमच्या बानं शिक्का मारून बाहेर काढलंय आम्हाने की आमदार तूच होणार, खासदार तूच होणार. मग ज्यांच्या नावावर 7-12 होता त्यांना 9वा महिना लागला. कळा होत्या त्या, बाळतपण तर होत नाही त्यांचं, पण कळा होत्या त्या. सदाभाऊ कसं झालं, सदाभाऊ कसं झालं. अरे आम्ही झालो तुमच्या डुंगणावर लात मारायला. आम्हाने आमदार खासदारक्या मिरवायच्या नाहीत. ज्यावेळी गावगड्यामध्ये पैसा यायला लागला की गावगडा बोलायला लागतो, प्रस्थापितांच्या डोळ्यामध्ये डोळं घालायला लागतो. गरिबी माणसाला लाचार बनवती, गुलाम बनवती, माणसाचा स्वाभिमान हिरावून घेती. पण गरिबीमध्ये पेटून उठलेला माणूस आपला स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी विस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त करतो. हे चळवळीनं दाखवून दिलं या महाराष्ट्रामध्ये, हे दाखवून दिलं. नाही आमची काय परिस्थिती होती. काही लोकांना राजकारणामध्ये बाबा वाटायचं की सदाभाऊ, ज्यावेळी मी चळवळीतनं पुढे आलो वक्ता म्हणून, सदाभाऊ म्हणजे भाषण करायला निवडणुकीला. पण त्यांना माहित नव्हतं की आमचा जन्म भाषण करण्यासाठी नव्हता झाला. आमचा जन्म गावगाड्यामध्ये क्रांती करायसाठी झालेला होता. गावगडा आम्हाला लढाईसाठी उभा करायचा होता. आणि हे करत करत शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला आमदार केलं, मंत्री केलं. हे शेतकऱ्यामुळे झालं, चळवळीमुळे झालं. दुसऱ्यांदा आमदार केलं. ज्यांचा 7-12 आमदारकीचा होता, खासदारकीचा होता, काही लोकांना वाटतं राजकारणामध्ये की आम्हीच आमदार पदासाठी जन्माला आलूया, आम्हीच खासदार पदासाठी जन्माला आलूया, आमच्याच घराण्याने आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, 7-12 आमच्या नावावर आहे, आमच्या बानं शिक्का मारून बाहेर काढलंय आम्हाने की आमदार तूच होणार, खासदार तूच होणार. पण हा पायंडा खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडे आणि त्याच्यानंतर सामान्य माणसाच्या घरातला पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो. हा रस्ता या महाराष्ट्रामध्ये जर चालू कुणी ठेवला असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. गोपीचंद पडळकर असेल, मी असेल, असे कितीतरी सामान्य माणसं त्या ठिकाणी आमदार खासदार केली. मग ज्यांच्या नावावर 7-12 होता त्यांना 9वा महिना लागला. कळा होत्या त्या, बाळतपण तर होत नाही त्यांचं, पण कळा होत्या त्या. सदाभाऊ कसं झालं, सदाभाऊ कसं झालं. अरे आम्ही झालो तुमच्या डुंगणावर लात मारायला. आम्हाने आमदार खासदारक्या मिरवायच्या नाहीत, त्या खुर्च्या म्हणून उभवायच्या नाहीत. आणि म्हणून मी कार्यकर्त्याशी नातं जोडताना कधी कार्यकर्ता म्हणून बघत नाही. तो एक कुटुंबातला आपल्या सदस्य आहे, आपला जवळचा माणूस आहे. सत्यजित माझ्यावर रुसला तर मी काय कधी लक्ष देत नाही, कारण सत्यजित पेक्षा रुसणारा गडी आमच्यावर मोठा येतो. त्यामुळे सत्यजितचा रुसवा हा एक माझा विनोदाचा भाग असतो. खरं रुसणारा गडी वेगळा येतो.